एकविरा आईच्या शेजारी असलेली जोगेश्वरी आई म्हणजे नक्की कोण? जोगेश्वरी मातेला काळभैरवनाथांची पत्नी आणि आई एकविरेची वहिनी मानले जाते. या नात्याच्या संदर्भात त्या कार्ला डोंगरावर कशा आल्या याची माहिती सादर करीत आहोत. काळभैरवनाथ हे आई एकविरेचे रक्षक आणि भाऊ मानले जातात. जेव्हा आई एकविरा कार्ला गडावर वास्तव्यास आली तेव्हा गडाच्या संरक्षणाची जबाबदारी काळभैरवनाथांवर होती. पतीच्या सोबत आणि नणंदेच्या म्हणजेच आई एकविरेच्या प्रेमापोटी जोगेश्वरी माता या गडावर वास्तव्यास आल्या. असे मानले जाते की जिथे आदिमाया शक्ती असते तिथे शिवाचे रूप असलेले भैरवनाथ असतातच, आणि जिथे भैरवनाथ असतात तिथे त्यांची शक्ती म्हणजेच जोगेश्वरी माता वास करतात. कौटुंबिक नात्याने सांगायचे तर आपल्या नणंदेचा गड आणि संसाराचे रक्षण करण्यासाठी वहिनी या नात्याने त्या तिथे स्थिरावल्या. कार्ला गडावर केवळ एकविरा देवीचीच नाही तर जोगेश्वरी आईची सुद्धा पूजा होते. आई एकविरा, काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता या तिघांच्या उपस्थितीमुळे या गडाला एका संपूर्ण कुटुंबाचे आणि सुरक्षिततेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जोगेश्वरी माता गडावरील मांगल्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंटमध्ये जय एकविरा लिहायला विसरू नका आणि आपल्या आई एकविरा ऑफिशियल पेजला फॉलो करा. जय एकविरा.